1:27 वाजून पहिला चेंडू टाकला होता. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडू मध्ये क्लिंग बोल्ड करण्यात आला आहे. करण यांची दांडी उडवली आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुनील जातोय. बाया यांचा चेंडू सुनील यांना चांगला चेंडू म्हणावा लागेल. थोडासा ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. हलक्या हाताने खेळून एक धाव पूर्ण केली आहे. भूया बागा भाई उलटॉच पद्धतीचा चेंडू होता, झिडकावून दिलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. थोडा संत पद्धतीचा चेंडू क्रिकेट खेळलं जाते. भूया मुकेश बाय यांचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. एक चांगलासा पद्धतीचा खेळून काढला होता. एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत. तीन धावा. चांगलासा चेंडू म्हणावा, खोलवर पद्धतीचा चेंडू आणि ब्लॉक होल मध्ये होता चेंडू. मारण्याच्या प्रयत्नात कुठलाही चेंडू पायाला आदळतोय आणि फलंदाज बाद होतोय. चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल आणि निमेश हे बाद होत आहेत. चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि समोर विकेटच्या समोर आले आणि पंचांनी कुठलाही विचार केला नाहीये आणि फलंदाज बाद झालेले आहेत. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज एक हार्ड हिटर हरीश उर्फ हऱ्याबाई. समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे थोड़ा साइडला व्हायचं है. शेरू भाई जे सामने खड़े हैं उनको जरा साइड में करो क्योंकि दिख नहीं रहा है. त्यांची जागा भरून काढण्यासाठी हरीश भाई आणि नवीन गोलंदाज. षटकाची समाप्ती होते. चांगलं षटक आदरलं होतं बायाबाई यांनी. आणि नवीन गोलंदाज मयूर. आणि एसके वॉइसचे टीम ओनर आहेत. बघूया. आणि सर्वांना विनंती आहे की पडद्याच्या बाहेर सर्वांनी राहायचं आहे. पडद्याच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाहीये. पहिला चेंडू घेऊन येतील मयूर. चांगलासा कटर म्हणावा लागेल. आणि अरविंद भाई यांनी चांगलासा झेल पकडलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. आणि मोठी विकेट मिळते सुनील यांची. भरपूर आशा सुनील वरती होत्या पण त्याच्या बाद होतोय आणि निराशा होते. सारांश 11 त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विशाल जाधव. एक हार्ड हिटर. त्यांची शरीर स्थिती सांगते की मी हार्ड हिटर बॅट्समॅन आहे म्हणून. मोठे फटके खेळण्यासाठी मानले जातात. बघूया कारण का हरीश यांच्यावरती आता मोठी
जिम्मेदारी आहे की आपला संघासाठी मोठे धावफळ उभं करावं लागेल. थोडं संत गतीने क्रिकेट चालू आहे. या क्रिकेटमुळे आज आपण सर्व मित्र परिवार आज जमलेलो आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंड वरती. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल मयूर यांचा. कटर साठी मानले जातात. आणि विकेटच्या मागे आपण बघू शकतो पराग पाठारे यांना, एक उत्कृष्ट लेफ्ट हँड बॅट्समॅन. चांगलासा चेंडू रिव्हर्स केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातात. चांगलीशी रनिंग म्हणावी लागेल. 2 धावसंख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 5. मोरू यांचा चेंडू. विशाल यांना बघूया विशाल काय करतायत. चांगलाचा चेंडू पटकावून लावलेला आहे. इनसाइड हॅट फटका आणि इथे कॅच ड्रॉप झालेला आहे. हा कॅच किती मागात पडेल हे आता थोड्या वेळात माहिती पडेल की ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. कारण का तुम्ही जर कॅच पकडणार तरच तुम्ही मॅच जिंकणार. चांगलासा चेंडू म्हणावा होता पण कॅच ड्रॉप केली जाते. कॅच पकडले गेले पाहिजेत. बघूया. चांगला झाला एक ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. कव्हर्स मध्ये खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. हर्षांना माहिती आहे की आपलं विकेट वर राहणं किती जरुरी आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करून धाव पूर्ण केल्या जात आहेत. संघाच्या धावा झालेल्या आहेत 7. 3 गडी बाद झालेले आहेत. आज षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. तरी आता बघूया आणि ह्याच्या नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. चांगला फटका म्हणावा लागेल. रिव्हर्स स्वीप मारलेली आहे आणि पंचांचा इशारा येतो 4 धावेसाठी. क्लास फटका म्हणावा लागेल. एक लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पहिलाच जाणून घेतला आणि रिव्हर्स पद्धतीने स्वीप मारून बाउंड्री घेतलेली आहे. बामसी भाई जिधर किधर रहेंगे आप पेवलिंग बॉक्स में आइए. गणेश जादेव सर आपको याद कर रहे हैं प्लीज. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल. थोडीशी इनसाइड एट घेतली जाते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी हा ना चालू आहे पण हरीश थांबवतोय आणि षटकाची समाप्ती होते. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. बायनर एंड कडून दोन्ही षटकं पूर्ण झालेली आहेत. धाव संख्या झालेली आहे 12 धावा. 6ची रन रेट मेंटेन केला जातोय. आता या 2 षटकामध्ये अजूनपर्यंत किती धावा पटकावतोय. सारांश 11 बघूया. आता मुंबई एंड करून 2 षटकं चालू होतील आणि गोलंदाज आहे वरुण. वरुणाचा चेंडू चांगलाचा फटका म्हणावा लागेल. हार्ड हिट करायचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी हरीश थांबवतोय. चांगलाचा चेंडू म्हणावा लागेल. बघूया
आणि ह्या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. तरी तिन्ही कर्णधार जिथे कुठे असतील आणि पॅव्हलिंग बॉक्समध्ये येतात, कारण की ड्रॉसाठी आपण इथे पॅव्हलिंग बॉक्समध्ये यायचं आहे. बघूया हरीश, एक हार्ड हिटर बॅट्समॅन. चांगला चेंडू म्हणावा, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. इम्पॅक्ट बघायला गेलं तर बाहेर आहे, म्हणून पंजानी आउट दिलेला नाहीये, पण चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू जातोय. तरी विनंती आहे चेन्नई सिंगम, BSUG आणि पॉवर हिटर्स या तिन्ही कर्णधारांना विनंती आहे की पॅव्हलिंग बॉक्समध्ये यायचं आहे. चांगला चेंडू आणि ते कॅच बाद होतोय. हरीश, मोठा झटका लागतोय. सारांश 11 ला मोठी विकेट आउट होते हरीश यांच्या रूपात, आणि मयूर यांनी कॅच घेतलेली आहे. फलंदाज बाद होतो. कर्णधार पॉवर हिटर चेन्नई सिंगम आणि BSUG, आणि ह्याच सामन्यामध्ये जी जिंकेल ती चौथा संघ यांच्यामध्ये सेमीफायनलचा ड्रॉ होणार आहे. या इनिंग ब्रेक मध्ये त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज बिपिन. कुठेतरी मायूस होताना दिसतोय हरीश. चांगला प्रयत्न केला होता, पण एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये, आणि बॉल बाउंड्री त्यांच्या बाहेर गेला नाहीये, आणि कॅच आउट होत आहेत. त्यांची जागा आता बिपिन यांना घ्यायची आहे. बघूया बिपिन काय करतोय. या षटकातील चौथा चेंडू असेल. चांगला चेंडू आहे. वारंवार खोलवर पद्धतीने गोलंदाजी केली जाते. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की विकेटच्या मागे पराग पठारे उभा आहे. एक मोठं नाव मीरा भाईंदर क्रिकेट मधला. कित्येक वर्ष या मुलाला आम्ही बघतोय. हिट केलेला आहे. मला वाटतं नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल, आणि एक धाव पूर्ण केली जाते, आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण आरामात केली जाते. कुठेतरी संत पद्धतीने खेळला प्रयत्न केला जातोय. मोठे फटके येत नाहीये, बांधून ठेवला आहे. आणि पहिला चेंडू षटकार आलेला आहे. मुकेश यादवकडे आव्हान आलेलं आहे, अजून एक षटकार मारा आणि 200 रुपये घ्या. पहिली षटकार आलेला आहे, कारण 2 षटकारासाठी तुम्हाला 200 रुपये प्राइज होतो. आता ह्या सुद्धा षटकार मारा आणि 200 रुपये घेऊन तर आमच्याकडे जमा झालेले आहेत, आणि नाही मारले तर आम्हाला देण्यात येणार आहेत. काय फटका होता, आपलातून फटका. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, आणि या 6 धावसंख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत. 21. या इनिंग मध्ये शेवटचा षटक असेल. मोठे फटके येणे जरुरी आहेत, आणि त्यासाठी दोघही फलंदाज मानले जात आहेत. बघूया शेवटचा षटक घेऊन येते. चांगला चेंडू म्हणावा लागेल. खोलवर जो गोलंदाज येतो खोलवर पद्धतीचा चेंडू वापर करतोय. पहिली धाव पूर्ण केली जाते. निलेश येतोय, आणि 3 षटकारांसाठी 500 रुपये. केशभाई बिपिन शर्मा यांना आव्हान आलेलं आहे. 3 षटकार मारा आणि 500 रुपये. बीट होतोय, एक धाव पूर्ण केली जाते. चांगले फलंदाजी म्हणावी लागेल.
संघाच्या धावा झालेल्या आहेत 23. 4 गडी बाद झालेले आहेत. अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडू मध्ये किती षटकार खेचतील बिपिन आणि विशाल ते बघायचं आहे. थोडंसं संत क्रिकेट खेळलं जात आहे, पण आता संत क्रिकेट खेळून चालणार नाहीये. चांगला चेंडू म्हणावे सुद्धा खाली ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. बघूया बिपिन यांना आव्हान आहे, 3 षटकार मारा आणि 500 रुपये जिंका. रणगती फास्ट केली पाहिजे. स्कोर खूपच कमी झालेला आहे आणि पहिली आलेली आहे, मला वाटतं आलेली आहे. गेला 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 6 धावा. चांगलाचा फटका म्हणावा लागेल 6 धावेसाठी. फटका होता. अजून 2 येतील का? नाही, मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेली आहेत. तरी विनंती आहे, तिन्ही करणाऱ्यांना विनंती आहे की स्टेजवरती यायचे. आता ड्रॉ करण्यात येतील. जर तुम्ही नाही आलात तर आम्ही ड्रॉ पूर्ण करू. नंतर काही आर्ग्युमेंट आम्ही ऐकले गेले जाणार नाहीये. तर विनंती आहे प्लीज. पॉवर हिटर्स चेन्नई सिंगम आणि BSUG मारण्याच्या प्रयत्नात वारंवार बीट होते. 1 रन पूर्ण केली जाते. कुठल्याही पद्धतीचा धोका पत्करला जात नाहीये आणि षटकांची समाप्ती होते. आणि धावसंख्या झालेले आहेत 31. तरी विनंती आहे पॉवर हिटर्स, BSUG आणि चेन्नई सिंगम या तिन्ही करणाऱ्यांना विनंती आहे की पेवलिंग बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि मोंटी सर जरा पेवलिंग बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. तरी करणारा विनंती आहे, मी ड्रॉ करतोय. तर तुम्हाला यायचं असेल तर प्लीज लवकर या. आमचे पंच विशाल नायक यांच्या देखरेखीमध्ये ड्रॉ होतोय. तरी विनंती आहे तिन्ही संघाच्या कर्णधारांना की सेमीफायनलचा ड्रॉ होतोय. तर तुम्ही आता 2 मिनिटात जर तुम्ही आले नाहीत तर आम्ही ड्रॉ पूर्ण करू. नंतर कुठलीही आम्ही आर्ग्युमेंट्स ऐकले गेली जाणार नाही आहेत. चेन्नई सिंगम, पॉवर हिटर्स आणि BSUG एखादा SK बॉयजचा कोणता आला तरी चालेल, कारण का आता विनिंग चा पण ड्रॉ ते होणार आहे. ड्रॉ झालेला आहे पहिला सामना. मला वाटतं पहिला सामना चेन्नई सिंगम आणि BSUG आणि याच्यानंतर दुसरी सेमीफायनल पॉवर हिटर्स आणि या संघामध्ये जे जिंकेल तो संघ. पहिली सेमीफायनल होते चेन्नई सिंगम आणि BSUG. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्सच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्सच्या इथे दोन्ही कर्णधारांनी यायचे. आणि त्याच्यानंतर दुसरी सेमीफायनल पॉवर हिटर्स आणि या संघातील या सामन्यातील विनर्स टॉस होणार आहे. आता तरी टॉस साठी चेतनभाई भावी नगरसेवक त्यांच्या हातातून टॉस होणार आहे. हेलो हेलो चलिए चेतन भाई, चेन्नई सिंगम आणि दोनों टीमों के BSUG कप्तान आ जाए. चेन्नई सिंगम और उनके साथ
चलिए चेन्नई सिंघम, बीएसयूजी टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए। मित्रांनो, क्रिकेट खेळायला आपण आलेलो आहोत, तर प्लीज ग्राउंडमध्ये कुठलाही अपशब्द वापरू नका की त्याच्यामुळे कोणाला त्रास होईल. एम्पायर्स किंवा प्लेयर्स आपण सर्वांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, कारण की आपण क्रिकेट खेळायला आलो आहेत मित्रांनो. चलिए रुपेश भाई जल्दी, वहाँ मैच शुरू होने जा रहा है, ज़्यादा वक्त भी नहीं लेंगे। सेमीफाइनल का महामुकाबला और चैंपियन के लिए ये लड़ाई चलते हुए पहला सेमीफाइनल इन दो टीमों के बीच में होने जा रहा है। एक तरफ है बीएसयूजी और दूसरी तरफ है चेन्नई सिंघम। टॉस किया जा रहा है एसएसपी 11 और भाईंदर बिग बैश। बिग बैश यहाँ चेन्नई ने कहा है, भाईंदर बिग बैश बीएसयूजी ने जीता है। रुपेश जी फैसला अपना। फील्डिंग लेंगे। अच्छा आप जीते हैं, टॉस मेरे ख्याल से चेन्नई सिंघम जीता है, क्या फैसला रहेगा? फील्डिंग। अब बिल्कुल ज़्यादा वक्त लेंगे नहीं क्योंकि मैच शुरू होने वाला है और तुरंत तैयार रहना है। और चलिए चेतन भाई, सामने सुरुवात करायची आहे. एक मिनट चेतन भाई की प्रतिक्रिया। चेतन भाई, ये 2 दिन से ये मैच चलता हुआ और नया यंग टैलेंट यहाँ उभारा जा रहा है, जिस तरह से संत्या और गणेश भाई और शेरू भाई ने इस मेहनत रंग लाते हुए नज़र आ रही है, तो इसके बारे में कुछ बोलना है? पहले तो जो ये टूर्नामेंट हर साल हो रहा है बहुत ही अच्छा, जो वेस्ट के जितने भी प्लेयर हैं उनके लिए एक बहुत ही बढ़िया चुनौती है। और बहुत ही नए नए प्लेयर मैंने देखे, छोटे छोटे प्लेयर जो इतने बड़े बड़े लंबे छक्के मार रहे हो, ये जादव करके कोई था, प्रीत जैन, इतने छोटे छोटे बच्चे जिनको बहुत ही अच्छा चांस मिला है इस बार इस टूर्नामेंट में। और गणेश जादव, संत्या भाई और जो उनकी टीम है पूरी, उन्होंने बहुत ही बढ़िया टूर्नामेंट आयोजन, शेरू भाई, अपने धवल भाई, उन्होंने जो आयोजन रखा है, हर साल ये ऐसा आयोजन रखे। और अगले साल तो मैंने ऐलान भी किया है कि अगले साल की जो ट्रॉफी रहेगी, जो संत्या भाई की जो हाइट है ना, उससे बड़ी ट्रॉफी लाने वाला हूँ मैं। अगले बीएसयूजी के अपनी तरफ से रहेगी, वर्धमान मोबाइल की तरफ से रहेगी। थैंक यू। बिल्कुल, आपके सहयोग के बिना इसी तरह से ये टूर्नामेंट चलते रहेगा, इस तरह से ही सहयोग बना के रखना। थँक यू चेतन भाई, थँक्यू. पहिला करण आहे, पहिला चेंडू आणि पहिला धाव, 3 धावा धावून काढलेले आहेत. ठीक है, दूसरी गेंद पे थोड़ी शॉर्ट ऑफ लेन थी, लेग स्टंप पे थी, उसे इम्प्रोवाइज किया और गेंद को डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार किया 4 रनों के लिए। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, कदमों का इस्तेमाल किया, सीधे बल्ले से खेल दिया, फुल टॉस गेंद थी, वाइड लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद थे, रोकने का प्रयास और बढ़िया प्रयास, निश्चित रूप से अपने टीम के लिए 2 रन बचाए। एक रन शॉट का इशारा, 1 रन शॉट नजर आता हुआ कहीं ना कहीं, और ड्रैग करना भूल गए थे बैटिंग एंड पे। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन। आठ रन हो चुके। अगली गेंद लेके इस वक्त रिवर्स हिट खेलने का प्रयास था, पर मेरे ख्याल से कहीं ना कहीं जब ग्रिप अपनी चेंज की थी कि वो गेंदबाज ने देख लिया था और गेंद बराबर लेग स्टंप पे कर दी। डॉट के रूप में गेंद आते हुए स्कोर अभी भी रुका हुआ है 8 रन। बल्लेबाज को देख के की हुई गेंद थी ये गेंदबाज द्वारा। सचिन इस वक्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। करण इस बार डाउन द लेग साइड, वाइड का इशारा आता हुआ हमारे मेन एम्पायर मोंटी खोड़ीकर, और दूसरी तरफ मैनेजर गुप्ता भी नजर आ रहे हैं। काफ़ी सालों से लेदर क्रिकेट खेल रहे हैं और अच्छा खासा नाम कमाया है इसी ग्राउंड पे। उनके लाजवाब बल्लेबाजी देखी है, हमने खुद अगेंस्ट उनके लेदर क्रिकेट काफ़ी खेला है।
एक बड़ा नाम। अब टेनिस क्रिकेट में भी जब भी उनकी बल्लेबाजी देखी है तो लाजवाब होती है। इस टूर्नामेंट का भी हिस्सा थे और 5 गेंदों में 5 सिक्सर लगाए थे। फिर एक बार करण, ओहो ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर थी। क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने का प्रयास, पल्ले और गेंद में कोई मिलाप नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर 9 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अभी भी इस मैच को जीतने के लिए 19 गेंदों में 30 रनों की जरूरत है। अब बहुत छोटा लक्ष्य रखा है करण। फिर एक बार सही हैंड से गेंदबाजी करते हुए कदमों का इस्तेमाल किया, सीधे बल्ले से खेल दिया। फिर एक बार गेंदबाज के सिर के ऊपर से घास की कालीन को चीरते हुए गेंद सीमा रेखा के बाहर। रन मिलेंगे 4। पे वो कदमों का इस्तेमाल किया, हाफ वॉली थी। टीम मीटिंग ना करे, वक्त को जाया ना करे, टाइमर सेट है। सीधे बल्ले से खेलाता है और सबसे सेफ शॉट कहा जाता है क्रिकेट में कि गेंदबाज के सिर के ऊपर से खेले, जहां मिड ऑफ और मिड ऑन सर्कल में थे और उसका फायदा उठाया। इनको स्ट्रेट डाउन द ग्राउंड 4 रन के लिए भेज दिया। इसे 4 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 13 रन। बिना कोई विकेट के नुकसान पे। अब 18 गेंदों में 19 रनों की जरूरत है और गेंदबाजी के लिए अवधूत पीछे और एक 40+ मास्टर के खिलाड़ी इस फाइंडर बॉयज की तरफ से खेलते हैं। बढ़िया क्रिकेट खेला है, काफ़ी सीनियर्स भी है और तजुर्बा है उनके पास और अपना एक्सपीरियंस यहाँ यंगस्टर्स के साथ शेयर करते हुए नज़र आ रहे हैं। एक अच्छा मोटिवेशन देते हुए आने वाले कुछ नए खिलाड़ियों के लिए। ये भाईंदर बिग बैश सीजन 4 की कॉन्सेप्ट। अवधूत और ब्रेक गेंद बैकफुट पे गए, उसे हैमर किया। एक मौका था, वो मौका गंवाते हुए गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। रन मिलेंगे 4। गेंद थी, ऑफ ब्रेक थी, पर इंतजार किया और उसे मिड विकेट के ऊपर से ये पहला वार किया है 4 रनों के लिए। 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन। अब 15 रनों की जरूरत है और गेंदें बची है 17। फिर एक बार अवधूत, विकेट की तलाश है, विकेट लेने होंगे। फिर एक बार बढ़िया शॉट है, इस वक्त डीप थर्ड मैन पे खेला है जहां खिलाड़ी मौजूद है। अपन देखते रह जाएंगे। गेंद एक टिप्पा खाते हुए सीमा रेखा के बाहर। रन मिलेंगे 4। यस डीजे। पहली 2 गेंदों पे 2 बड़े हिट। थोड़ा सा प्रेशर में नजर आ रहे हैं अवधूत पीछे। गेंद का टिप्पा पीछे रख रहे लगातार। इस बार फिर पीछे रखा था, हल्के हाथों से उसे कट किया है जहां डीप में खिलाड़ी मौजूद है। 1 रन कंप्लीट किया, दूसरे के लिए निकल पड़े और फिर एक बार ओवर थ्रो होता हुआ। अपन जिस तरह से काफी आगे निकल चुके थे पराग पठारे। अच्छा तजुर्बा है इस खिलाड़ी के पास, दोनों ही एक टीम से खेलते हैं, पराग पठारे और अवधूत पिसे। काफी क्रिकेट खेला है और काफी एक्सपीरियंस दोनों खिलाड़ियों के पास है। इस बार थोड़ा सा टप्पा पीछे रखा था, ऑफ स्टंप के बाहर रखा था, बैकफुट पे जाके उसे कट किया जहां 2 रन चुराने का मौका मिलता हुआ। इस वक्त आड़े बल्ले से खेल दिया, खिलाड़ी मौजूद है, वो भी देखते रह जाएंगे।
गेंद सीमा रेखा के बाहर, रन मिलेंगे 4। ये सीजे अब सिर्फ रन की जरूरत है, 5 रनों की जरूरत है। इस वक्त रिवर्स स्वीप खेल दिया है, जहां 1 रन कंप्लीट किया है और गेंद जब तक खिलाड़ी रोकते, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर चली गई। 4 रन। एक रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए, मात्र औपचारिकता ही रह गई है। पराग पठारे बैकफुट पे जाके फिर हैमर किया है, गेंद डीप स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर किया है। 4 रनों के लिए चौथी टीम यहां हमें मिलते हुए सेमीफाइनल की रेस के लिए। लाजवाब बल्लेबाजी पराग पठारे, एक 40+ के खिलाड़ी, और अपने आप को साबित करते हुए अपनी टीम को जीत की कगार पे ले जाके सेमीफाइनल के रेस में पहुंचा दिया है। और चौथी टीम बनते हुए जस्ट डीजे